मैं हूं जावेद खाजी, आप देख रहे हैं इंडिया क्राइम न्यूज़। तुमच्या ट्रॅव्हल्स संदर्भात कंप्लेंट खूप आहेत, आलं का लक्षात? या ट्रॅव्हल्स तुमच्या इथं लागल्या नाही पाहिजे. ट्रॅव्हल्स लावण्यासाठी रिलायन्स पेट्रोल पंपाची जागा दिलेली आहे. तुमच्या गाड्या इथं लागतात, त्याच्या मागं ट्रॅव्हल्स लागतात, त्याच्यामुळे त्या रोडवर येतात. किंवा दुसरे जे एखादे तुमचं हे असं सामान घेऊन जाणारे या गाड्या, त्याला काय म्हणतात लगेच ना, या गाड्या अशा लागतात रोडवर. त्याच्यामुळे काय होतं, एखादा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. काल ट्रॅफिक जाम पण झालं होतं. मग अशामुळं एखाद्याचं जीवितहानी होऊ नये म्हणून तुमच्या ह्या सगळ्या गाड्या कुठं लागल्या पाहिजेत? रिलायन्स पेट्रोल पंप. तुम्हाला आमच्याकडून सगळं सहकार्य मिळेल. ह्या गाड्या बघा किती लांब लागलेत, ती गाडी ह्या गाड्या तुम्ही ज्या गाड्या घेऊन येतात तुमच्या स्वतःच्या, त्या लाईनला एका ठिकाणी लावा तुमच्या. तर एखादा कस्टमर आला पटकन तो निघून जाईल, जास्त नसतो. पण तुमच्या तरी NCMCचा हा बोर्ड आहे, हा आत घ्या. अलग लक्षात, हे तुमचे बोर्ड, हे बसायचं बाकडं, ही सगळी सरकारी जागा आहे. ही रहदारीसाठी ठेवलेली आहे, लोकांच्या कामासाठी. अलग लक्षात, ही तुमच्यासाठी नाही, तुमच्या खाजगी वापरासाठी. या जागा सरकारी जागा आहेत आणि ह्या रहदारीच्या आहेत. रहदारीचे नियमन करण्याचे मुंबई पोलीस कायद्यानुसार पोलिसांना अधिकार आहेत. अलग लक्षात, हे काढून घ्या म्हणून सांगण्याचे अधिकार आहेत. आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर ते तुम्हाला तुमच्याकडून ते करून घेण्याचे अधिकार सुद्धा आहेत आम्हाला. अलग लक्षात, सगळ्यांना समजलं? पुन्हा त्रास झाला तर मग सोडणार नाही. समजलं का? समजलं का सगळ्यांना? या गाड्या इथं लावायचं नाही. कुठं लावणार मग? मोटरसाइकिल ना समोर नाही, जागत नाही, मोटरसायकल जागत नाही. मग गाडी रोडवर रोडच्या खाली लावायची नाही. तुम्हाला जागा दिली आहे, पार्किंग जागा आहे तिथं लावायची. सगळ्या कारवाई करायला लागतं त्यांना. हे काही तुमची जागा नाही, ही सरकारी जागा आहे. त्याच्यावर तुम्ही गाड्या लावून शकत नाही. आपण काय इथं तुला तरी 1200 रुपये देतात, पण ही गाडी एक इकडं एक डोंगर तिकडे येणं नाही. आता आले तुम्ही, ते घेऊन आलेत ते. तुम्ही पण कायद्यानं राहिलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? बरोबर. सगळ्यांनी कायदेशीर राहायचं. या गाड्या इथं रोडवर लावल्या नाही पाहिजे, नाहीतर मग सगळ्यावर कारवाई करणार. अलग लक्षात, पण आपल्या समोरचा लावा कसं कुठं लावणार? ऑफिस समोरला दुसरीकडं तिकडं मोटरसायकल जागाच नाही साहेब, कुठंच जागा नाही. नगर परिषदला बोलू, नगर परिषदेला फोन इथं एक मंडळ आहे. आपण सर, इथं गाडी लावल्याच्या नंतर ट्रॅफिक अडथळा होत नाही सर? ट्रॅफिक ही जागा गाडी लावण्यासाठी नाही. हो सर, मान्य आहे, ही जागा गाडी लावण्यासारखी नाही. मला एक सांगतो, ही जागा आहे ना, ही जागा ही गव्हर्नमेंटची जागा आहे. ओके, इथं तुम्ही तुमच्या स्वतःचे खाजगी कामं करू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. ही जागा स्वतःच्या गाड्या लावण्यासाठी नाही. बरोबर आहे. ही जागा, ह्या रस्ता हा रहदारीचा रस्ता आहे. हो ना. आणि त्या रहदारीचे नियम करणं पोलिसांचं काम आहे. ओके. अलग लक्षात. ओके. आणि त्याच्यामुळे ह्या गाड्यांमुळं इथं तुमच्या गाड्या उभ्या राहतात, इथं ट्रॅव्हल उभ्या राहतात. मग अशी तिथं एक चार्ज मारला, इथं एक उभी होती. त्या तुमच्या ट्रॅव्हल्स कुठं उभ्या राहतात? त्या सिमेंटच्या रोडवर. याय जायला रस्ता आडवा, ट्रॅफिक जाम होतं. काल किती जाम झालं होतं? जर रोडवर जर असली ट्रॅफिक, तुमची ट्रॅव्हल्स रोडवर जर असली तर तुम्ही दंड मारू शकता सर. रोडच्या खाली असल्यावर सर ट्रॅफिक अडथळा होणार नाही ना सर? दंड हे सगळं रोडमध्येच येत आहे. हो सर, पण आता इथं रहदारी नाही ना सर, इथं रहदारी नाही सर आता सध्याला. म्हणूनच काय म्हणतो मी, कायदा कसा पण वापरता येत नाही. हो, बरोबर आहे ना. तुम्हाला काय सांगतो, हे जरी रोडमध्ये येत नसलं पण तुम्ही त्या गाड्या तिथं लावायला तुम्हाला असं कायद्यानं काही हे नाही, तुम्ही गाड्या लावू शकत नाही तिथं. हे येण्या जाण्यासाठी रहदारीचा रस्ता आहे. हो. अलग लक्षात, तुम्ही हा रस्ता स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरू शकत नाही. हा सार्वजनिक रस्ता आहे. मग तुमच्या गाड्या इथं लागणार, त्या गाड्याच्या मागं इकडं गाड्या लागणार, मोठ्या गाड्या, आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला तर समजलं का? सगळ्यांना सूचना आहे, तुमच्या जे ट्रॅव्हल्स आहेत त्या इथं लावायच्या नाहीत. तुम्हाला रिलायन्स पेट्रोल पंपावर जागा दिली आहे. अलग लक्षात, तिथं तुम्ही लावायच्या.
इथं ट्रॅव्हल्स लागल्या मी कारवाई करणार. आलं का लक्षात? समजलं सगळ्याला? आणि मोटरसायकल लावायची कुठं म्हणजे गाडीवर ठीक आहे, एक पट्टा मारतो, तुम्ही मोटरसायकल हात लावा एकदम आत एका लाईननं. आता बघा कुठं बाजूला बाजूला या मोटरसायकल कशा लागल्यात बघा. ती मोटरसायकल बघा. हां, ती मोटरसायकल बघा. तुम्ही जर एका लाईनमध्ये एका ठिकाणी लावल्या, आम्ही एक पट्टा मारून देतो, त्या पट्ट्याच्या आतमध्ये लावा. आलं का लक्षात? पण ह्या तुमचा हा जिजामाता ट्रॅव्हलचा बोर्ड आहे, क्लासिकचा बोर्ड आहे, तो तिथं लागला नाही पाहिजे. तो तुमच्या आत ते बोर्ड बाहेर आले तर तुमच्यावर फाईन बसेल शासकीय. बीड बस स्टँडमध्ये नो पार्किंगमध्ये मोटरसायकल लावताना ट्रॅफिक पोलीस दंड मारत आहे, जेणेकरून इथं नो पार्किंगमध्ये गाडी उभा करू नये.